ए राजू मेरा पैसा देना हा डायलॉग आहे बाबूराव म्हणजेच परेश रावल आणि राजू म्हणजेच अक्षय कुमार मधील। आता तुम्हाला चित्रपट आठवलाच असणार, हा चित्रपट आहे फिर हेरा फेरी। हा चित्रपट म्हणजे फुल कॉमेडी। आता या चित्रपटाचा तिसरा सिक्वल येतोय। चित्रपट येऊन फुल कॉमेडी होण्यापूर्वीच फुल टेन्शन तयार झालंय। बरं, हे टेन्शन रिअल लाईफ मध्ये बाबूराव आणि राजू मध्येच झालंय। आता राजू म्हणतोय ए बाबूराव मेरा पैसा दे, नेमका दोघात वाद काय झालाय, वाद टोकाला का गेलाय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी फिर हेरा फेरी 3 घेऊन येत आहेत। काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आली। अभिनेता अक्षय कुमारच या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे। त्याचा केप ऑफ गुड फिल्म्स प्रोडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर प्रियदर्शन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। परंतु शूटिंग सुरू झालं आणि परेश रावल आणि अक्षय कुमार मध्येच वाजलंय। परेश रावल यांनी मध्येच चित्रपट सोडण्याचं जाहीर करून टाकलंय। दोघांमध्ये काय वाद झालेत त्याचे वेगवेगळे कारणे देखील सांगितले जात आहेत। त्यात परेश रावल यांनी रोलसाठी खूप जास्त पैसे मागितल्याचं कारण दिलं। या चित्रपटातील रोलसाठी परेश रावल यांनी 25 कोटी रुपये मानधन मागितले, परंतु हे अक्षय कुमारला आवडलेलं नाही। 25 कोटी रुपये मिळणार नसल्यानं परेश रावल हे चित्रपटातून बाहेर पडलेत। तर दुसरं कारण म्हणजे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि परेश रावल यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं बोललं जातंय। पण परेश रावल यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत हे कारण खोडून काढलंय। हेराफेरीमधून बाहेर पडण्यामागे डायरेक्टर बरोबर कुठलेही मतभेद नाहीत। मी प्रियदर्शनवर खूप प्रेम करतो, त्यांचा सन्मान करतो आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे, असं रावल यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। परेश रावल यांनी मध्येच चित्रपट सोडल्यानं या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली। त्यामुळे अक्षय कुमार चांगलाच चिडलाय। त्यानं 25 कोटी रुपयांची भरपाई देण्याची नोटीस परेश रावल यांना पाठवली। रावल यांचे वागणे प्रोफेशनल नाही। जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता तर त्यांनी कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि शूटिंगवर इतके पैसे खर्च करायला लावण्यापूर्वी तसं सांगितलं पाहिजे होतं, असं अक्षय कुमारचं म्हणणं आहे। आता या प्रकरणावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपली भूमिका मांडली। परेश रावल यांनी चित्रपट का सोडला हे सांगितलेलं नाही। फिल्म करण्यापूर्वी अक्षयनं मला परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याशी चर्चा करायला सांगितलं होतं। दोघेही चित्रपटात रोल करण्यासाठी तयार झाले आहेत। या चित्रपटासाठी अक्षय कुमारने पैसे लावले आहेत। त्याने परेश रावलला नोटीस पाठवली, असं प्रियदर्शन यांचं म्हणणं आहे। परेश रावल आणि अक्षय कुमार भूत बंगला या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत। या चित्रपटाचं शूटिंगही झालंय। हा चित्रपट 2026 ला रिलीज होणार आहे। याशिवाय ते वेलकम टू द जंगल या चित्रपटात झळकणार आहेत। दरम्यान दोघांमधील वाद कसा मिटेल हा प्रश्न आहे। पण फिर हेरा फेरी मधील मेरी छाती फोडू रे, मार रे साले को, मेरी खोपडी फोडी रे या डायलॉग प्रमाणे दोघांमध्ये वाद होऊ नये आणि पुन्हा आपल्याला कॉमेडीचा तडका बघायला भेटावा, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।